हॅलो फ्रेंड्स, चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. सो हा जो व्हिडिओ आहे ना, हा एक स्पेशल व्हिडिओ असणार आहे. माझे जे रेग्युलर रिव्ह्यू व्हिडिओ असतात तसा हा व्हिडिओ नसणार आहे. आणि का ते सांगतो. फ्रेंड्स, बेसिकली ना साधारण एक 9 महिन्यांपूर्वी मी यूट्यूबचा हा प्रवास सुरू केला. आणि मला ज्या एरियामध्ये इंटरेस्ट होता, जसं फिल्म्स किंवा चांगला कॉन्टेंट ह्याबद्दल बोलणं मला आवडायचं. आणि कुठेतरी मला वाटलं की ओके, तेच बोलणं मी लोकांसमोर मांडलं पाहिजे किंवा माझ्या प्रेक्षकांसमोर मांडलं पाहिजे किंवा व्यक्त झालं पाहिजे. साधारण हा एक त्याच्या मागचा इंटेंट होता. आणि कुठेतरी पहिला व्हिडिओ करताना मनात खूप धाकधूक होती की हे कसं होईल, काय होईल. आणि याचं म्हणजे अनेक प्रश्न मनात आले होते, बटरफ्लाईज होत्या. बट हळूहळू एक एक स्टेप पुढे टाकत गेलो आणि तुम्हा सगळ्यांच्या साथीने हा जो प्रवास आहे तो ऑलमोस्ट एक 500+ सबस्क्रायबर्सची फॅमिली आता झाली आहे. आणि साधारण माझे 100 रिव्ह्यूज देखील झालेत. आणि जेव्हा मी मागे वळून पाहतो ना, तर हा प्रवास खूप अप्रतिम, खूप मेमोरेबल असा हा प्रवास मला वाटतो. आणि मला या अख्ख्या प्रवासात आतापर्यंत एक नक्की कळलंय की तुम्हाला जर काही करायचं असेल तर तुम्हाला पहिली स्टेप घ्यावी लागेल, बाकीचं सगळं हळूहळू घडायला लागतं. ओके, अँड ही जस्ट सुरुवात आहे असं मी म्हणेन. बट ही पूर्ण जी जर्नी आहे ना, ही खूप छान अनुभव देणारी जर्नी आहे. सो मला तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचे आधी आभार मानायचे की तुम्ही केलेल्या प्रत्येक छोट्या छोट्या कॉन्ट्रीब्युशनमुळे ही जर्नी इथपर्यंत येऊ शकली आहे. आणि पुढेही ही जर्नी अशीच कंटिन्यू राहो, हीच माझी देवाकडे प्रार्थना असणार आहे. बट तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचे खूप खूप आभार, ज्यांनी प्रत्येकाने माझे व्हिडिओज पाहिले, त्यावर रिॲक्ट केलं किंवा ते व्हिडिओ शेअर केलेत इतरांबद्दल. आणि त्यामुळेच माझी जर्नी, हा प्रवास इथपर्यंत पोहोचू शकलाय. सो जेव्हा एक 100 रिव्ह्यूज झाले आणि त्यानंतर आता पुढे काय वेगळं करता येईल का ह्या विचारात मी असताना माझ्या डोक्यात एक पासिंग थॉट येऊन गेला. आणि मला असं वाटलं की मी ते करायला हवं. काय ते तुम्हाला सांगतो. सो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की बाहेरचं जे वातावरण सध्या महाराष्ट्रातलं किंवा मुंबईतलं जे वातावरण आहे ते काय आहे. सो भाषेला घेऊन खूप काही बाहेर एक वेगवेगळे पर्स्पेक्टिव्ह आहे, वेगवेगळ्या गोष्टी घडतायत. आणि भाषा ही एक विषय बनलाय ज्यामुळे लोकांमध्ये मतभेद होऊ लागलेत. आणि हे सगळं बाहेर घडत असतानाच माझं मत काय असावं ह्या गोष्टीवर, तर माझं प्रांजळ मत असं आहे की मला असं वाटतं प्रत्येकाच्या भाषेचा आपण रिस्पेक्ट केला पाहिजे, आदर केला पाहिजे. नाव हे फक्त आणि फक्त माझं मत आहे. प्रत्येकानेच असं करायला हवं, हे प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे. ओके, आणि एक्झॅक्टली तेच मी ह्यापुढे करणार आहे. आणि कसं ते तुम्हाला समजावून सांगतो. सो जेव्हा मी हा प्रवास सुरू केला, माझं जे इंटरनल सर्कल आहे त्यातल्या बऱ्याचशा लोकांना किंवा बरेचसे माझे जे फ्रेंड्स आहेत, माझे कॉलिग्स आहेत, त्यांना मराठी भाषा ही पूर्णपणे येत नाही येत असं नाही, पूर्णपणे येत नाही. आणि त्यांच्याकडनं मला सुरुवातीपासूनच अशी रिक्वेस्ट येत होती की तुझे रिव्ह्यूज आम्हाला बघायला खूप आवडतील, पण ते हिंदीत असावेत. ओके, आणि त्यांनी प्रांजळपणे हेही सांगितलं की आम्हाला मराठी येत नाही असं नाहीये, मराठीतले काही शब्द, काही वाक्य आम्हाला कळतात, पण आम्हाला जर का तुझा पूर्ण रिव्ह्यू समजून घ्यायचा असेल, तुझा पर्स्पेक्टिव्ह समजून घ्यायचा असेल, तर तो हिंदीत असेल तर आम्हाला जास्त मदत होईल. ओके, सो कुठेतरी मला एक 100 रिव्ह्यूजचा टप्पा गाठल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्याकडनं ती रिक्वेस्ट आली. आणि मला असं वाटलं की आपण खरंच, जसं मी म्हटलं की समोरच्या भाषेचा आदर करायला हवा. आणि ॲज अ क्रिएटर मी जर का माझ्या ऑडियन्सेस पर्यंतच नाही पोहोचू शकलो तर मग त्यात काही तथ्य राहत नाही. आणि ह्याच अनुषंगाने मी एक असा डिसिजन घेतलाय की यापुढे मी त्यांच्यापर्यंतही व्हिडिओज पोहोचावेत म्हणून काही रिव्ह्यूज हे हिंदीमधनं घेऊन येणार आहे. वेल, अगेन मी हिंदीमध्ये खूप प्रावीण्य असलेला किंवा मास्टरी असलेला माणूस नाहीये, मी तुम्हाला आधीच क्लिअर करतो. पण मी एक प्रयत्न करणार आहे, एक प्रांजळ प्रयत्न करणार आहे. आणि कुठे चुकलं तर तुम्ही आहातच मला करेक्ट करायला, किंवा माझे ते फ्रेंड्स, माझे कॉलिग्स आहेतच, ते मला सांगतील आणि मी स्वतःला इम्प्रूव्ह करत राहीन. पण जसं मी सुरुवातीला म्हटलं की एक स्टेप घेणं खूप महत्वाचं आहे. आणि तीच स्टेप मी आता घेणार आहे. ह्या पुढचे जे हिंदी कॉन्टेंट असणारे, म्हणजे हिंदीमध्ये कॉन्टेंट असणारे फिल्म्स म्हणा किंवा वेब सिरीज असतील, त्याचा रिव्ह्यू हा हिंदीमधनं करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि बाकी आपले मराठी जो कॉन्टेंट असेल, मराठी फिल्म, त्यांचे ट्रेलर, त्यांचे रिव्ह्यूज हे मराठीतनंच असणार आहे. त्यामुळे
त्या निमित्ताने मी माझ्या सगळ्या प्रेक्षकांना ज्यांच्यापर्यंत मी अजून पोहोचू शकत नाही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेन असं मला खूप स्ट्रॉंगली वाटलं. आणि त्यामुळेच मी ह्यापुढे आणणारे जे व्हिडिओज आहेत किंवा माझे रिव्ह्यूज आहेत ते अशा प्रकारे त्यांचं डिव्हिजन असणार आहे. आणि आय एम व्हेरी व्हेरी होपफुल की तुम्ही त्यामध्येही मला तेवढीच चांगली साथ द्याल आणि आपला हा प्रवास असाच सुरू राहील. त्यामुळे आय एम रिअली होपफुल, आय एम रिअली एक्सायटेड आणि पुढचा एक नवीन टप्पा सुरू करण्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड आहे. आणि तुम्हीही असाच मला हा जो प्रवास आहे यामध्ये असाच तुमचा साथ असू देत आणि तुमच्या शुभेच्छा असू देत. आणि आपण भेटूया लवकरच पुढच्या रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत तुम्ही स्टे ट्यून.